नमस्कार. आपल्याला ज्योतिष शिकायचं आहे. आपल्याला ज्योतिषशास्त्राची आवड असो किंवा आपल्याला प्रोफेशनल ज्योतिषी व्हायचं असो, त्यासाठी वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्योतिष वर्ग सुरू आहेत. यामध्ये पहिला कोर्स हा ज्योतिष प्रबोध, दुसरा फलादेश वर्ग म्हणजे ज्योतिष विशारद आणि तिसरा ज्योतिष प्रवीण असे कोर्सेस उपलब्ध आहे. हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला उत्तम प्रकारे पत्रिका बघता येते, आपल्याला ज्योतिष मार्गदर्शन करता येतं. अधिक माहितीसाठी 9922334922 या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद.
सुस्वागतम. वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन भूषणम पुरस्कार आणि पदवीदान समारंभामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन भूषण पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेदचषु असं संबोधले जाणाऱ्या ज्योतिष शास्त्राचे आपण सर्वजण उपासक. आज या अधिवेशनामध्ये आपल्या उपस्थितीमुळे ज्योतिष शास्त्राची जणू एक प्रकारे सेवाच घडणार आहे. मी शारदा भांगरे वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आजच्या आपल्या अधिवेशनाचे पुरस्कार समारंभाचे आणि पदवीदान समारंभाचे उद्घाटक ज्योतिषाचार्य पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, त्याचबरोबर आपल्या वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे अध्यक्ष ग्रंथकर्ते वेदमूर्ती श्री भूषण महाजन, तसेच आपल्या वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचे संस्थापक आणि आपले सर ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करूया. धन्यवाद सर. आजच्या आपल्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. आपले ज्योतिष वर्गाचं हे 16वं वर्ष आहे. यापूर्वी दरवर्षी आपला पदवीदान समारंभ होतच असतो, परंतु या वर्षी विशेष यासाठी आहे की या वर्षी पदवीदान समारंभाबरोबरच आपण राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन घेत आहोत. यामध्ये मान्यवरांची व्याख्यानं होणार आहेत. आपल्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. त्यातून एक नवा अनुभव आपल्या सर्वांना येणार आहे. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात होते ती दीप प्रज्वलनाने, पंचतत्वाची एक वात जोडणी, पंचांग प्राणाने जीव तो प्रकाशोनी, ज्योतीच्या दीपाने प्रकाश तो दशदिशी, प्रज्वलनी ज्योतची प्रचालन ज्ञान ज्योतितुनी. मी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, वेदमूर्ती भूषण महाजन गुरुजी आणि ज्योतिषाचार्य हर्षद महाजन यांना विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करावे. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागवावा हीच सद्भावना. संपूर्ण होतोय दीप प्रज्वलन. सर थोडं कसं येतं सर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत ती गुरुजींच्या शांती मंत्राने. गुरुजींना विनंती करते त्यांनी शांतीपाठ म्हणण्यासाठी व्यासपीठावर यावे. शांतिरंतरिक्षतु शांति
गुरुजींचे मनापासून आभार. अतिशय सुंदर असा शांतीपाठ मंत्र जागर या ठिकाणी झालेला आहे. वातावरण कसं प्रसन्न झालं आणि या प्रसन्न वातावरणात आपल्या बासरी वादनाने आणखीनच भर घालण्यासाठी येत आहे श्लोक प्रकाश संत. श्लोक. बासरी वादन थांबूच नाही असं वाटत होतं. अतिशय सुंदर बासरी वादन केलं. याने आम्हा सर्वांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि वातावरण सुद्धा अतिशय सुंदर झाले आहे. आपण आपल्या कार्यक्रमाची ज्योतिष वर्गाची माहिती देण्यासाठी आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी येत आहेत श्री प्रकाश संत. आणि सर्वात महत्त्वाचा धन्यवाद वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान यांचे सुद्धा, कारण त्यांनी आज मला ही संधी दिली की इथे सरांचे संस्थेचे ओळख करून देण्याची आणि कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची. कारण शेवटी म्हणतात ना की जर चांगली सुरुवात झाली तर कार्यक्रम सुद्धा नक्कीच चांगला होतो. सो ही मोठी जबाबदारी संस्थेने माझ्यावर दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे खरंच मनपूर्वक आभार मानतो. आज दिनांक 2 जून 2024 अर्थात वैशाख कृष्ण एकादशी शके 1946. आजच्या या मंगलदिनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष ज्योतिषाचार्य श्रीयुत हर्षद महाजन सर यांनी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन केले आहे.
हर्षद सरांना ज्योतिषशास्त्राची आवड आहेच आणि त्याचा अभ्यास आणि व्यासंग ते गेल्या अनेक वर्षापासून करत आले आहेत. सन 2004 पासून अर्थात गेल्या 20 वर्षापासून याज्ञिक आणि ज्योतिष या क्षेत्रात ते कार्य करत आहेत. पारंपरिक आणि कृष्णमूर्ती अशा दोन्ही पद्धतींचा वापर करून त्यांनी आजवर अनेक लोकांच्या विवाह, व्यवसाय, शिक्षण, कोर्ट कचेरी, वास्तू, वाहन, संतती, भाग्योदय अशा अनेक समस्यांवर मार्गदर्शन करून त्या समस्यांचे निराकरण केले आहे आणि त्यायोगे त्या जातकांचे आयुष्य आनंदी आणि सुखमय झाले आहे. तसेच त्यांनी सर्व प्रकारच्या शांती आणि धार्मिक विधीही शास्त्रोक्त पद्धतीने केलेले आहेत. देशदूत या वर्तमानपत्रामधील भविष्यवेध या सदराखालील पुरवणी कृष्णमूर्ती पद्धतीवर सन 2010 साली 40 पेक्षा जास्त लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. कृष्णमूर्ती पद्धत सर्वांना समजावी हा प्रांजळ हेतू मनात ठेवून त्यांनी कृष्णमूर्ती पद्धतीचे अंतरंग हे पुस्तक देखील त्यांनी लिहिलेले आहे. कुंडलीमध्ये सर्वात किचकट असणारा गणिताचा भाग सोपा वाटावा हा हेतू मनात ठेवून त्यांनी अनेक कोष्टकं तयार केली आणि त्या भावसाधन अर्थात द टेबल ऑफ कुंडली हे एक भावचरित पत्रिकेचे पुस्तक देखील त्यांनी प्रकाशित केले आहे. नाशिकचे पंचांग असावे ही तळमळ त्यांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी नाशिकचे पंचांग अर्थात महाजन पंचांग हे देखील त्यांनी 2014 साली सुरू केले, ज्यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण माहिती, शास्त्रशुद्धता, सुटसुटीतपणा, सुलभता अशी अनेक वैशिष्ट्ये दिसून आली. सलग 8 वर्ष हे पंचांग सुरू होते. तसेच वेदभूषण वर्ष दीपिका हे छोटे पंचांगही त्यांनी प्रदर्शित केले. याज्ञिकीसाठी लागणारे यज्ञभूषण, संध्याभूषण, संस्कारभूषण, प्रतिष्ठाभूषण, शांतिभूषण भाग 1 आणि भाग 2 अशा अनेक ग्रंथांचं त्यांनी प्रकाशन केले आणि विशेष म्हणजे यातील काही ग्रंथांच्या तर 3 किंवा 4 आवृत्त्या देखील प्रकाशित झाल्या आहेत. आपणासाठी ठावे ते दुसऱ्यासाठी द्यावे, शहाणे करून सोडावे सगळं जन या उक्तीनुसार आपल्या जवळ असलेले ज्योतिषशास्त्राचे ज्ञान सर्वांना द्यावे हा प्रांजळ निर्मळ हेतू त्यांनी डोळ्यासमोर ठेवून अनेक विद्यार्थ्यांना ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घरगुती पद्धतीने देण्यास सुरुवात केली. पुढे 2009 साली त्यांनी ज्योतिष वर्गाची सुरुवात केली आणि आज बघता बघता 15 वर्ष ही सेवा ते अविरतपणे देत आले आहेत. याच दरम्यान त्यांनी 2013 साली नाशिक रोड येथे देखील वर्गाची शाखा सुरू केली. 2020 मध्ये कोविड नावाची महामारीला सामोरे जाताना सर्व जगाने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा पर्याय निवडला. मग त्यामध्ये आपली संस्था कशी मागे राहील? आपल्या संस्थेनेही अर्थात हर्षद सरांनीही तेव्हापासून ऑनलाईन वर्गाची सुरुवात केली, ज्यामध्ये आपण व्हिडिओ कोर्स किंवा लाईव्ह क्लासेस असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आणि विद्यार्थ्यांनी त्याद्वारे शिक्षण घेतले. आणि त्याचा फायदा म्हणून आपल्या संस्थेचे फक्त विद्यार्थी नाशिक पुरतेच मर्यादित न राहता महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेरही जोडले गेले. आजपर्यंत 1000पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने आणि 2000पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपल्या संस्थेमध्ये शिकलेले आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी आज ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून लोकांना आध्यात्मिक पद्धतीने मार्गदर्शन करीत आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी तर स्वतःचे कार्यालय देखील सुरू केले आहे. आज या वर्गामध्ये ज्योतिष प्रबोध, ज्योतिष विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष शास्त्री, ज्योतिष भूषण, ज्योतिष भास्करन, ज्योतिर्विद्या वाचस्पती असे अनेक वर्ग घेतले जातात. खरं तर आज आपण एकत्र जमलो आहोत ते निमित्त आहे राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन याचं आणि पदवीधर समारंभाचं. आतापर्यंत आपली संस्था दरवर्षी पदवीदान समारंभाचे आयोजन करत आली आहे, पण मागील वर्षी पदवीदान समारंभ पार पडल्यानंतर सतत ज्योतिषशास्त्रात काहीतरी नवीन करण्याची महत्वाकांक्षा असणारे आपले हर्षद महाजन सरांना पुढे जाऊन आणखीन काहीतरी मोठा कार्यक्रम करावा
ही एक कल्पना सुचली आणि त्या योगे लोकांच्या मनात ज्योतिषशास्त्राविषयी आदर निर्माण होईल, त्यांचा ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, या दृष्टीने त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशनाची कल्पना मांडली. तेव्हापासून ते आजपर्यंत हा कार्यक्रम छान प्रकारे कसा पार पाडता येईल याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्याचीच परिणिती म्हणून आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत. आज आपल्याला या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. खरं तर मी म्हणेन ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे, नाही का? मी आपल्या सर्वांचा आता अधिक वेळ वाया न घालवता शारदाताईंना पुढील कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती करतो. तुमच्या माध्यमातून सरांच्या ज्योतिषशास्त्रातील कार्याची विस्तृत अशी माहिती, अशी ओळख आमच्यापर्यंत आली. आता आपल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करून घ्यायचा आहे. तसं पाहायला गेलं तर ती एक फक्त औपचारिकताच आहे. खरं तर आपण सर्व भगरे गुरुजींना ओळखतोच. रोज सकाळी टीव्हीच्या माध्यमातून ते आपल्याला भेटत असतात. त्यांचा परिचय करून घेण्यासाठी मी प्रकाश सरांना नम्र विनंती करतो. नमस्कार. आता मी श्री माननीय अतुलजी भगरे गुरुजी यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो. वयाच्या 8व्या वर्षी गुरुकुल पद्धतीने वेद पाठशाळेत वेदशास्त्रांचा अभ्यास, तसेच नाशिक आणि बडोदा गुजरात येथे भारतातील अत्यंत विद्वान गुरुजींकडे त्यांनी वेदांचे अध्ययन केले. वयाच्या 21व्या वर्षी महर्षी वेद विज्ञान विश्वविद्यापीठ दिल्ली येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. भारतातील अनेक प्रांतात यज्ञ, महायज्ञ, व्रतवैकल्य, अनुष्ठान 1 ते 108 पुण्य महायज्ञांचे प्रधानाचार्यत्व त्यांनी स्वीकारले. नवीन पिढीतील मुलांना स्वतःच्या घरी ज्ञानार्जन करून वेद व कर्मकांडात त्यांनी पारंगत केले आहे. असे शेकडो विद्यार्थी आजवर त्यांनी तयार केले आणि ते अनेक गावांमध्ये कार्यरत आहेत. अंदाजे 30 वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून लोकांच्या जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही ते अविरतपणे करतात. स्टार माझा, एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर 5 वर्षांपर्यंत दिवस माझा हा कार्यक्रम व सध्या गेल्या 9 वर्षांपासून झी मराठी दूरचित्रवाणीवरील वेद भविष्याचा हा कार्यक्रम त्यांचे अत्यंत लोकप्रिय आहे. गेल्या 20 वर्षांपासून श्रीमद भागवत कथाच्या माध्यमातून लावलेले युलेसे रोप आज त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. आजपर्यंत शेकडोंनी श्रीमद भागवत कथा, श्रीराम कथा, श्री महाशिवपुराण कथा, श्रीमद देवी भागवत कथा या निमित्ताने त्यांनी जनसामान्यांमध्ये भक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. या निमित्त देशभरातील अनेक संत पुरुष, धर्माचार्य व जगद्गुरु यांचाही सहवास त्यांना लाभला. त्यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती आर व्यंकटरमण व उपराष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्माजी यांच्याकडून त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगद्गुरु शंकराचार्य यांचेकडून अध्यात्म विद्या वाचस्पती पुरस्कार, मॉरिशस येथील राष्ट्रपती डॉक्टर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्याकडून अध्यात्म वाचस्पती पुरस्कार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून भागवत भूषण पुरस्कार, शुक्ल यजुर्वेद माध्यम ब्राह्मण संस्थेकडून रामायणाचार्य पुरस्कार, शिक्षण महर्षी डॉक्टर मौस गोसावी यांचेकडून अध्यात्मरत्न पुरस्कार, वेदांग रत्न पुरस्कार, ज्योतिषशास्त्रातील मान्यवर पुरस्कार म्हणजे ज्योतिषाचार्य, ज्योतिष भूषण, ज्योतिष रत्न, ज्योतिष वाचस्पती असेही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. कर्मकांड क्षेत्रातील याज्ञिक रत्न पुरस्कारांनाही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा अनेक पुरस्कार त्यांना, हे खरं तर खूपच थोडे आहेत, पण यापेक्षाही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. या सर्व वेद व शास्त्रांचा मानवी जीवनामध्ये कल्याण करण्याचा हेतू असल्याचे त्यांचा हेतू असल्या कारणाने आजही ते दिवसातील 16 ते 18 तास मेहनत करून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील
शंकेचे निरसन, परंपरा, संस्कृती आणि धर्मशास्त्रीय निर्णय देऊन ते करतात. खरंच खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद प्रकाशजी. मी आपल्या संस्थेचे संस्थापक ज्योतिषाचार्य हर्षद महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी पंडित अतुल शास्त्री वगैरे गुरुजी यांचा सत्कार करावा. उत्सव वाढवण्यासाठी काही मान्यवर आले आहेत. त्यांचा आपण श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करणार आहोत. मी ज्योतिषाचार्य महाजन सर यांना विनंती करते त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. चांदवडकर सर, श्री बडवे सर, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वस्ति श्री गणाधिपतये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले की ज्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले, एक पिढी तयार केली, असे आदरणीय श्री हर्षदजी महाजन सर, त्याचप्रमाणे ज्यांनी वेद पाठशाळेच्या माध्यमातून आणि कर्मकांडाला पूरक असणारे अनेक प्रकारचे ग्रंथ तयार करून आपल्या समोर एक नवीन पिढीला एक अतिशय उत्तम असं मार्गदर्शन कसं करता येईल या दृष्टीने ज्यांनी अविरतपणे कार्य केलेलं आहे असे आदरणीय भूषणजी महाजन सर या आणि त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे सर्व अध्यक्ष आदरणीय चांदवडकर सर, त्याचप्रमाणे परिषदेचे सदस्य असणारे बडवे सर आणि आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले अत्यंत विद्वान आदरणीय श्रीयुत मंगळे सर आणि अन्य सर्व आपण ज्योतिषप्रेमी मंडळी. खरं तर आजचा हा दिवस असा आहे की मी जेव्हा आतमध्ये आलो तर माझ्या खरं तर सरांचं इथे आगमन झालं होतं, चांदवडकर सरांचं. मला आल्या विचारलं त्यांनी, आज इकडे कसं काय तू आज पंढरपूरमध्ये पाहिजे होता. आणि खरोखर आज आमच्या या पंढरपूरमध्ये खूप भव्य कार्यक्रम आहे मंडळी. आणि तो कार्यक्रम असा आहे की तिथे पदस्पर्श दर्शन बंद झालेलं होतं 15 मार्च पासून, बरं का. कारण मंदिर जे आहे ते 200 वर्षापासून जे ग्रेनाइट आणि मार्बल सगळे लावले ते सगळे काढले गेले. आणि राज्य सरकारने खूप आम्हाला उत्तम अशी भरीव मदत त्या ठिकाणी केली आणि त्याचा पहिला हप्ता 27.5 कोटी रुपयांचा आम्हाला मिळाला. आणि त्या माध्यमातून पंढरपूर देवस्थानचं खूप मोठं कार्य चालू होतं. पण त्यामुळे काय झालं की गाभाऱ्यामध्ये दर्शन बंद झालं.
कारण भारतातला एकमेव देव असा आहे की ज्याच्या चरणी तुम्हाला डोकं टेकवता येतं, असं म्हणजे आमचं पांडुरंग आहे. त्यामुळे काय झालं की 15 मार्च पासून आमच्या संप्रदायाची सगळी मंडळी नाराज होती की देवाच्या दर्शनात जाता येत नाहीये, फक्त मुखदर्शन आम्ही ठेवलेलं होतं. आणि त्यामुळे आम्ही 15 दिवसापूर्वी अर्जंट एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ठराव केला. पुरातत्व खात्याचे त्यांचे सगळे अधिकारी, संचालक आणि त्याचप्रमाणे आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांच्याबरोबर मीटिंग घेऊन आजचा दिवस आम्ही नक्की केला की 2 जून पासून समस्त सगळ्या भक्तांना पुन्हा एकदा पदस्पर्श दर्शन सुरू झालं पाहिजे. काम चालू राहणार आहे, मंदिराचं काम अजून पुष्कळ काही महिन्यापर्यंत चालेल, तो विषय वेगळा. मग आजचं पदस्पर्श दर्शन सुरू झालं पाहिजे, तर मग आज कोणाकडून महापूजा करायची देवाची? मग आम्ही सगळे ट्रस्टी मंडळींच्या माध्यमातून आज देवाची पहिली महापूजा करायची असं ठरलं. त्याच्यात काल चंद्रकांत दादा पाटील स्वतः मुक्कामाला थांबले. आज राधाकृष्ण विखे पाटील जी येतात ते, कारण ते आमचे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि आज महापूजा झाल्यानंतर 9:30 वाजता आमची मीटिंग होती आणि 10:30 वाजता महाराष्ट्र पत्रकार संघाकडून आमच्या सगळ्या ट्रस्टींचा सत्कार होता की अतिशय कमी कालावधीमध्ये खूप मोठं काम तुम्ही केलंय. त्याच्यात तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल की परवाच्या दिवशी तिथे एक तळघर सापडलं आम्हाला गाभाऱ्याच्याच बाजूला. तिथे त्या सगळ्या फरशींची कामं चालू आहेत, तर ती फरशी जरा निघाल्यासारखी वाटली म्हणून ती काढली, तर अख्खं तळघर आतमध्ये 10 बाय 10ची रूमच सापडली. आणि त्याच्यामध्ये 4 मूर्ती देखील सापडल्या, त्या विष्णू स्वरूप आहेत आणि एक भवानीची मूर्ती आहे, एक पादुका आहेत आणि काही नाणे तिथे चांदीचे सापडले. तर या सगळ्या गोष्टींसाठी खरं तर मला तिथे असायला पाहिजे होतं. पण आमचे परमस्नेही दोघी पण महाजन सर आणि भूषणजी हे दोघेही माझे परमस्नेही आहेत, त्यांना मी खूप मानतो. इतकं मानतो की आता तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. मध्यंतरी मी माझ्या चिरंजीवाला पाठवलं आणि त्याला सांगितलं की बाबा रे मला त्यांची पुस्तकं हवी आहेत. तर त्यांना विचार कशी मिळतील, ते म्हणे काही नाही, पैसे देऊन मिळतात ती पुस्तकं. म्हटलं ठीक आहे बाबा, पण मला त्यांची पुस्तकं हवी आहे. आणि मी सगळी पुस्तकं नीट वाचन केली, कारण त्याचं कारण असं आहे की माझा मूळ पिंड कर्मकांडाचा आहे. मूळ पिंड मला कर्मकांडाचा आहे. ज्योतिषी मी 25 वर्षापासून आहे, पण मी बालपणापासून मात्र वैदिक याज्ञिक असल्यामुळे स्वाभाविक आहे की मला खूप उत्सुकता होती की आमच्या नाशिकची एक व्यक्ती एवढी मोठी होती आहे याचं मला एक खूप समाधान होतं. आणि एवढंच नाही तर त्यांचे बंधू जे आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये एवढे झेंडे गाडतात याचा मला खूप आनंद वाटला. गेल्या 10-11 वर्षांपासून जे आहे मी पुण्यामध्ये राहतोय, आपल्याला कल्पना आहे पुण्यात माझं ऑफिस आहे. आणि त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या, कारण तिथे प्रत्येक महिन्याला 2-3 संमेलनं चालूच असतात, अधिवेशनं चालूच असतात. तर मला नेहमी असं वाटायचं की अरे नाशिकमध्ये एवढी विद्वान मंडळी आहेत, मग नाशिकमध्ये देखील संमेलनं अथवा अधिवेशनं झाली पाहिजे. आणि योग बघा कसा की मध्यंतरी म्हणजे गेल्या महिन्यापूर्वी, म्हणजे 2 महिन्यापूर्वीची जी अमावास्या होती, योगायोगाने मला बंधुद्वय भेटले. तेही अमावास्येच्या दिवशी भेटले आणि तेही नदीच्या काठीच भेटले आणि कपिला संगमावरच भेटले. आणि त्याच वेळेस त्यांनी ते निवेदन केले की आपल्याला राज्यस्तरीय संमेलन घ्यायचे. मला इतकं भरून आलं, म्हटलं खऱ्या अर्थाने, कारण नाशिकमध्ये खूप विद्वान मंडळी आहेत. मी मध्यंतरी मंगळ सरांच्या एका कार्यक्रमाला गेलेलो, काय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन. मला वाटतं ते वास्तुशास्त्राचा एक कार्यक्रम होता, तर त्यावेळेस मी ते पाहिलं. अरे म्हटलं किती विद्वान मंडळी आपल्या इथे. आणि त्यामुळे कित्येकांना हे माहिती नाहीये की नाशिकच्या विद्यार्थ्यांना देखील माहिती नाही की बाबा इतकी विद्वान मंडळी इथे आहेत, इतक्या उत्तम रीतीने आणि सोप्या रूपाने तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकता येतं. कित्येक वेळेला काय होतं की आजकाल ऑनलाईन सगळीकडेच क्लासेस सुरूच आहे, यात शंकाच नाही. आणि त्यामुळे जिथे सोशल मीडियाचा भरमार सगळीकडे होतो, आपल्याला असं वाटतं चला मग पुण्याचे हे सर आहेत, पुण्याच्या त्या मॅडम आहेत, यांच्याकडे शिकतोय, त्यांच्याकडे चांगली गोष्ट आहे, शिका तुम्ही. शिकणं कुठेही करा तुम्ही, हरकत नाही. पण मला असं वाटतं की हक्काचं स्थान जर नाशिककरांसाठी कोणतं असेल तर ते महाजन सरांचं आहे. आणि आश्चर्य असं की आपल्याला या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष आणि सदस्य सुद्धा जे लाभलेले ते नाशिकचेच आहेत. म्हणजे हा केवढा मोठा बहुमान आहे खरं नाशिककरांचा की महाराष्ट्र ज्योतिष परिषद ही ज्योतिषशास्त्रातली अतिशय अग्रगण्य असणारी संस्था जी भारतामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे. आज त्या संस्थेचे अध्यक्ष देखील आपल्याला नाशिकचे लाभलेले आहेत. आणि त्यांचे लाडके असणारे आमचे हर्षदजी आहेत. आणि त्यामुळे स्वतः तुम्ही बघितलं असेल की सर्वांच्या आधी स्वतः सर इथे येऊन हजर होते.
म्हणजे त्याचा अर्थच असा आहे की त्यांना देखील कुठेतरी असं वाटतं आहे की नाशिककर मंडळींनी आता पुढे यावर संमेलनं व्हावीत, अधिवेशनं व्हावीत आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा परिणाम खूप चांगला व्हावा. आता संमेलनं आणि अधिवेशनं जी पुण्याची मी पाहतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की विद्यादानापेक्षा इव्हेंटचा जास्त मला दिसतो. आणि त्यामुळे आता मी गेल्या 2-3-4 वर्षापासून ठरवून टाकलं की कुठल्याही संमेलनांना जायचं नाही जात मी. आता तुम्ही म्हणाल गुरुजी परवा तुम्ही ती ही होतीच माझ्याबरोबर का, तुम्ही तर सासवडला होते संमेलनाचा अध्यक्ष. होतो, अगदी होतो, हे जरी खरं असलं पण तिथेही मला जायचं नव्हतं. मी त्यांना असं एक कारण सांगितलं आर्थिक, पण त्यांनी तेही मान्य केलं. माझं काही बोलतं झालं नाही म्हणून मला जाणं भाग पडलं. हाही विषय तितकाच महत्वाचा आहे. पण मला सांगण्याचा उद्देश काय की ज्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य चालतं ना अशी संमेलनं व्हायला हवी. आणि म्हणून बघा महाजन बंधुत्वयांनी काय नियोजन केलंय की उद्घाटन समारंभ फार काळ चालता कामा नये, व्याख्यानं महत्वाची आहेत. कारण जी विद्वान मंडळी आपल्या इथे आलेली आहे त्यांचं ज्ञान आपल्याला घेता यावं यासाठी त्यांना बोलण्याची पूर्ण मुभा दिलेली आहे. आता आमच्याकडे संमेलन होतात तर कमीत कमी लिस्ट असते वक्त्यांची, त्याच्यातल्या बोलता येतं फक्त 5% मंडळींना आणि ते 5% मंडळी सुद्धा बोलायला सुरुवात केली की लगेच ट्रिंग ट्रिंग वाजवतात पुरे, म्हणजे 5 आणि 7 मिनिटांपेक्षा जास्त बोलूच देत नाही. ही अवस्था आहे. काय त्यांचं ज्ञान आपल्याला कळणार? विद्वान आहेत ना, हरकत नाही, कुठल्याच विद्वत्तेबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण तसं न होऊ देता आपल्या इथलं नाशिकचं हे जे संमेलन होतं आहे त्याच्यामध्ये जी विद्वान मंडळी व्याख्याते म्हणून आपण बोलवलेली आहे त्यांना सुद्धा त्यांचा विषय मन मोकळेपणाने तुम्हाला सांगता समजवता आला पाहिजे आणि तुम्हाला देखील तो लक्षात राहिला पाहिजे. आणि म्हणून या उद्देशाने इथे होत असणारं हे जे काही संमेलन आहे ते मला खात्री आहे की पुढच्या अनेक गोष्टींची ही नांदी ठरणार आहे. नांदी याच्यासाठी ठरणार आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की भगरे गुरुजी आज तुम्हाला सगळीकडे प्रसिद्ध असतील टीव्हीमुळे, मान्य आहे. पण मी मात्र माझा स्वतःचा मुलगा एकुलता एक हर्षद गुरुजींकडे शिकायला पाठवलं. विचार करा, त्याचं कारणच असं आहे की कुठल्या व्यक्तीची काय विद्वत्ता आहे. आता आम्ही बालपणापासून त्या माध्यमातून शिक्षण आम्ही घेतलेलं असल्यामुळे अजून एक विषय तुमच्या कानावर घालून ठेवतो. खरं तर प्रत्येक पुरोहिताने ज्योतिषी असावं अशी माझी एक इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे की शहरांमधलं वातावरण वेगळं आहे. शहरांमध्ये कसं आहे की दैविक कार्य करणारे गुरुजी वेगळे, पैतृक कार्य करणारे गुरुजी वेगळे, गंगेवरचं कार्य अंत्येष्टी कर्म करणारे गुरुजी वेगळे, बरं का, ज्योतिषी सगळे वेगळे, ज्योतिषांमध्ये देखील वेगवेगळ्या गोष्टी आहेतच ना. माझं काय म्हणणं आहे पण गावामधली परिस्थिती अशी नाही. एकच गुरुजींचं घर आहे, म्हणजे बारशापासून ते 10वी-12वी पर्यंत सगळं त्यांनाच करायला लागतं. म्हणजे बालक झालं तरी त्यांनाच विचारलं जातं काय अक्षरावरून नाव निघतं, इथपासून ते सगळंच त्यांना बघायला लागतं. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक पुरोहित हा ज्योतिषी असला पाहिजे, ज्योतिषाचं ज्ञान त्यांना असलं पाहिजे, हे अत्यंत गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा विषय सांगतो. मध्यंतरी असा विषय निघाला की कर्मकांडाला विरोध कोणाचा? ज्योतिषशास्त्री, ज्योतिषाचार्यांचा, मोठ्यांचा. आम्ही त्यांच्या संमेलनामध्ये जाऊन त्याला पूर्ण विरोध केला की तुम्ही जर कर्मकांडाला विरोध करत असाल अतिशय चुकीचं आहे. कारण कर्मयोग हा काही कोणी महाजन सरांनी निर्माण केले नाही, तो ऋषी मुनींपासून चालत आलेला आहे. लक्षात आलं का? मग जर ऋषी मुनींपासून चालत आलेला आहे, एखादं शांती कर्म जर आम्ही सांगत असो तुम्हाला की बाबा रे पत्रिकेत असा दोष आहे किंवा तुझा जन्म ज्येष्ठ नक्षत्रावर आहे किंवा मूळ नक्षत्रावर आहे, अमावास्येचा आहे, वैधृती व्यतिपातावरचा आहे आणि अशा निमित्ताने तुला असं शांती कर्म केलं पाहिजे, मग कर्मकांडाला विरोध का? बरं, हे जे काही सांगितलेलं आहे ते काही आम्ही आमच्या खिशातलं शास्त्र आहे का? नाही. जे पूर्वापार चालत आलेलं आहे तेच फक्त आम्ही फॉलो करतो आणि तुम्हाला सांगत असतो. आम्ही आमच्या मनाचं काहीही सांगत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही कर्मकांडाच्या विधींना आपण विरोध करणं हे अतिशय चुकीचं आहे. मध्यंतरी आपल्याला कल्पना असेल की काल सर्प या विषयावर सगळीकडे खळबळ माजली. त्यावेळेला काय झालं की पूजनीय आंबेडकर महाराजांच्या माध्यमातून जी धर्मसभा निर्माण केली होती त्याचे अध्यक्ष होते पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्रविड, बर का, आणि त्याचे कार्याध्यक्ष होते आमच्या नाशिकचे आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले स्मारक भूषण असलेले शांतारामजी भानोसे.
तर इथे गंगेश्वर धाम मध्ये फार मोठा कार्यक्रम चालू होता 3 दिवसाचा, आणि त्यावेळेला ती धर्मसभा चालत असल्यामुळे तिथे समस्त सगळे आमचे त्र्यंबकेश्वर कडचे सगळे गुरुजी मंडळी जमलेले, आणि त्यांनी गणेश्वर शास्त्रींना असा प्रश्न टाकला की अशा पद्धतीने ज्योतिषी मंडळीच आता याला विरोध करतात तर हे कितपत योग्य. मला असं वाटतं की ज्यांना जे जे कर्म गरजेचं आहे ते कर्म मात्र झालं पाहिजे. आणि योगायोगाने महाजन बंधुद्वयांकडे ही एक चांगली गोष्ट आहे की एक आपल्याला पत्रिका शिकवतात, ज्योतिष शिकवतात, आणि दुसरे कर्मकांडाच्या बाबतीत योग्य तो मार्ग देखील दाखवतात. असा दोघांचा संगम आहे खरं तर. म्हणजे या दोघं बंधूंना वेगळे करताच येणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ज्योतिष आणि पौरोहित्य हे खरोखर हातात हात घालून जर चाललं तर मात्र मनुष्याचं कल्याण आहे. आणि म्हणून प्रत्येक पुरोहिताने ज्योतिषी असावं या भावनेचा मी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की पहा, असं आहे, आमचे गुरुजी नेहमी असं सांगायचे की तू माझ्या घरात राहून जरी शिकत असला तरी गुरुजींकडून तुला ज्ञान किती मिळत असतं? 25%. बर का? गुरुजी सगळं काही जरी द्यायला तयार असले तरी सुद्धा एक वेळेला गुरुजी मला असंही म्हणाले की पहा, असं आहे अतुल की विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. आपलं पात्र जेवढं असेल ना तेवढं पाणी आपल्याला मिळेल. तू लोटा घेऊन गेला तर लोटाभर पाणी मिळेल, बादली घेऊन गेला बादलीभर पाणी मिळेल, हांडा घेऊन गेला हांडाभर पाणी मिळेल. म्हणजे त्याचा अर्थ काय की गुरुजींकडे परिपूर्णपणे भरलेला आहेच. आपण त्यांच्याकडे कोणत्या भावनेने जातो, कोणतं पात्र घेऊन जातो, यानुसार आपल्याला त्यांच्याकडचं ज्ञान मिळत असतं. हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्या मंडळींनी, खास करून जे अभ्यासू आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं पहिलं कार्य कोणतं जर असेल तर त्यांना ज्ञान तृष्णा असली पाहिजे. म्हणजे ज्ञानाची भूक असली पाहिजे. ती ज्ञानाची भूक जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. मी नेहमी अनेकांना, नवीन विद्यार्थ्यांना सांगतो की माझे वडील गणपाठी नव्हते का, ज्योतिषाचार्य नव्हते का, कथाकार नव्हते, कोणी नव्हते, पण मी झालो ना, मी झालो. याचा काही अर्थ असा नाही की माझ्या या पिढ्यानपिढ्या तेच कार्य चालू तेव्हाच मी ते झालं, असं नाही. आपल्या मनात असलं पाहिजे. खरं तर मला वेद पाठशाळेत पाठवलं, माझी संहिता पदक्रम झाले, मी याज्ञिकी शिकायला सुरुवात केली. त्याच्यातही मी तयार झाल्यानंतर मग मला असं समजलं की नाही, ज्योतिषशास्त्र शिकलं पाहिजे. ते झाल्यानंतर मला माझ्या आजीने सांगितलं ते काय करत बसतो एक एक व्यक्तीची पत्रिका पाहून, अरे तू असं ते व्यासपीठावर बसशील, हजारो लोकांना कथा सांगशील. त्या गोष्टीला 2004 साली पहिली कथा केली, त्या 2024 20 वर्ष झाली कथा करतोय. सांगण्याचा उद्देश असा की आपण काय करायचं ते आपण ठरवायचंय, पण प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही भूक असली पाहिजे, ज्ञान तृष्णा, म्हणजे ज्ञानाची भूक. पण ज्ञानाची भूक जेवढी तुमच्यामध्ये असेल तेवढी दुसरी गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे, ती म्हणजे गुरुनिष्ठा. आपल्या गुरुजींवरची पूर्ण निष्ठा असली पाहिजे. त्यांनी गुरुजींनी जर म्हटलं की बाबा रे हे इथे समय बाजूला कर बरं, तर त्यांना म्हणायचं नाही गुरुजी तुम्हाला दिसतं का, हा इथे लाईट आहे ना, हा स्टँड आहे इथे, नाही. गुरुजी बोलले ना समय हो, बरं गुरुजी समयच आहे, मग त्या वाती लावू का त्याच्या. म्हणजे इतकं गुरुजींवर अंधपणे तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. गुरुजींनी म्हटले असं आहे, हो गुरुजी तसंच आहे. गुरुजींशी वाद करणे अत्यंत चुकीचं आहे. आमच्या महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. महाराष्ट्रातली एक व्यक्ती काशी क्षेत्री एका महान गुरुजींकडे शिकायला होती, जे आज हयात नाहीये. फार महान. म्हणजे त्यावेळेला त्यांची विद्वत्ता इतकी की काशीला जेव्हा मंत्रजागर चालायचे, तिथे संध्याकाळच्या वेळेस मंत्रजागर चालायचे पहाटेपर्यंत. एक एक अध्याय, संहितेचा अध्याय झाला की समोरच्या पट्टीने लगेचच पदाचा अध्याय, मग क्रमाचा अध्याय, असं चालायचं. तर त्यावेळेला काशीची मंडळी सुद्धा यांना घाबरायची. पण याच्यामुळे काय झालं की यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंभाव आला, आणि तो अहंभाव आल्यामुळे त्यांनी 3 ठिकाणी आपल्या गुरुजींचाच अपमान केला. 4 लोकांमध्ये पाण उतारा. काय गुरुजी तुमचा स्वर चुकला, गुरुजी तुमचं अक्षर गेलं, अशा पद्धतीने गुरुजी बिचारे खचित झाले, कारण 4 लोकांमध्ये त्यांचा अपमान झाला. आज ती व्यक्ती जी आहे ती ठार वेळी आहे आणि हॉस्पिटलमध्ये असते. याला कारण एकच आहे की गुरुनिष्ठा. लक्षात घ्या, ज्यांनी ज्यांनी आपल्या गुरुजींवर पूर्ण निष्ठा ठेवलेली आहे त्या व्यक्तीचं आयुष्यात कल्याणच झालेलं आहे. कधीही आजपर्यंत त्यांचं नुकसान झालेलं नाही. सदाध्ययन दक्षता, कायम अध्ययन दक्षता असली पाहिजे. तुम्ही जेव्हा काही एखाद्या विषयाचं अध्ययन करताय त्याच्या खोलापर्यंत कसं जाता येईल याचा विचार करा.
प्रत्येकाने ठरवून ठेवा की रोज रात्री झोपताना 50 पानं तरी वाचन झालं पाहिजे, 25 पानं तरी वाचन झालं पाहिजे, असं प्रत्येकाने ठरवायचं. आणि काही ते अवघड आहे असं काही नाहीये. जेवण झालं की आपण रात्रभर फक्त टीव्ही बघत बसतो, डोळे फाडून घेतो, चष्मे लावून घेतो, बरोबर. यापेक्षा जर तुम्ही असा विचार केला की नाही रोज मला 20-25 पानं वाचन करताच आलं पाहिजे, ते करायचं, तर एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचं वाचन खूप वाढत जातं. अनेक प्रकारची माहिती त्या निमित्ताने तुम्हाला मिळत जाते. अशा पद्धतीने अध्ययन दक्षता असली पाहिजे. पुढचा गुण असला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये, तो म्हणजे एकाग्रता. एकाग्रता महत्वाची. तुम्ही जे करा त्याच्यात एकाग्रता असली पाहिजे. तुम्ही आता ज्योतिषशास्त्रीय गणित करता ते एकाग्रता तिथे असली पाहिजे. तुम्ही टीव्हीवरचा एखादा सुंदर कार्यक्रम सिनेमा बघता ते तिथे एकाग्रता असली पाहिजे. सध्या तुमचे हे वर्ल्ड कप चालले आहे, तुम्ही मॅच बघताय, तिथली तुमची एकाग्रता असते. जे करा तिथली एकाग्रता पाहिजे. मी हे म्हणत नाही की प्रत्येक ठिकाणी अभ्यासाचा विचार करा, एकाग्रता त्या पद्धतीची असली पाहिजे. आज तो लहानसा बालक इथे येऊन काय सुंदर बासरी वादन केलं, मला असं वाटलं की अजून चालूच राहावं यांनी. काय सुंदर, कसं काय जमतं यांना. एकाग्रता हे लक्षात घ्या, केवढी एकाग्रता असली पाहिजे. मला तर बासरी कुठल्या बाजूने वाजवायची हे पण कळणार नाही, की या बाजूने धरायची असते त्या बाजूने धरायची असते हे माहित नाही. पण त्या बालकाची ती एकाग्रता आहे म्हणून आज एवढ्या लोकांच्या समोर येऊन माईकवर त्यांनी बासरी वादन केलं, हा केवढा मोठा बहुमान आहे. आणि हे सगळं असताना महत्वेच्छा, महत्वाकांक्षा ही प्रत्येकांना महत्वाची. झालं ना गुरुजी, चाललंय ना आपल्या 2 वेळेस मिळते ना, बस झाले. अरे तुझी प्रगती खुंटली. मी माधुकरी मागून शिकलेलो आहे, पण आता मात्र माझे पोर मागतील का माधुकरी? हा, दोघे पोर माझे 1.5 लाखाचे मोबाईल वापरतात, ते आता माधुकरी मागतील का? नाही. पण मी मात्र मागितलेली आहे, वार लावून जेवलेलो आहे, तेव्हा पुढे शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मी मात्र महत्वेच्छा ठेवली होती, जायचं शिखरावरच, पायथ्याशी थांबणारच नाही मी. मग त्या शिखरावर जाण्याचा मार्ग कितीही का खडतर असे ना, पण मात्र काही झालं तरी मला त्या शिखरावर जायचंच आहे, अशी भावना ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. आणि ही जर भावना तुमच्यामध्ये असेल तर भविष्यामध्ये हर्षद गुरुजी आपल्याला ज्योतिषशास्त्र शिकवतात, त्यांची भावना देखील हीच असते. काय भावना असते माहिती? आपल्याकडे देवांकडून सगळ्यांनी सगळं काही मागून घेतले, सुख दे, समृद्धी दे, शांती दे, आनंद दे, प्रसन्नता दे, संतती दे, सगळं मागितलंय. पण 2 व्यक्तींनी भगवंताकडे पराभव मागून घेतलाय. 2 व्यक्ती, त्यातली एक व्यक्ती असते ते म्हणजे गुरु. प्रत्येक गुरु काय म्हणतोय माहिती भगवंताला? शिष्यात इच्छेत पराजया. म्हणजे माझा जर पराभव व्हावा तर माझ्या शिष्याकडून व्हावा, म्हणजे माझा शिष्य माझ्याही पेक्षा महान व्हावा. रामकृष्ण परमहंस कोलकात्याच्या जवळच्या एका खेड्यामध्येच आयुष्यभर राहिले, पण त्यांचा शिष्य स्वामी विवेकानंद 3 वेळेला त्यांनी पृथ्वी प्रदक्षिणा केली की नाही? अरे शिष्यात इच्छेत पराजया, हे लक्षात घ्या. प्रत्येक गुरुला असं वाटत असतं की माझा शिष्य माझ्याही पेक्षा महान व्हावा, आणि ही अपेक्षा हर्षद गुरुजींची असणार आणि भूषण गुरुजींची असणार. अजून एकाने पराभव मागून घेतलाय, तो म्हणतोय पुत्रा इच्छेत पराजया. प्रत्येक बाप भगवंताला असं म्हणतो की माझा पुत्र माझ्याही पेक्षा मोठा व्हावा. मी आयुष्यभर खपून राबून झटून रुपया मिळवलेला असेल तर माझ्या पोराने 1.25 रुपये मिळवून दाखवावा, ही प्रत्येक पित्याची इच्छा असते. आणि म्हणून त्या गुरुजींची जी अपेक्षा आहे की एवढे विद्यार्थी मी घडवले, कमीत कमी 3000 विद्यार्थी आजपर्यंत त्यांनी घडवले, पण त्या गुरुजींना असं भविष्यात वाटलं पाहिजे की माझे हे 10-15 असे विद्यार्थी आहेत की तुम्ही अवश्य त्यांच्याकडे जा, तुम्हाला भरभरून ज्ञान ज्योतिषशास्त्र तो त्या ठिकाणी प्राप्त होईल, असं त्यांना सांगावं असं वाटलं पाहिजे. एवढी तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावी, एवढीच माझी इच्छा आहे. खरं तर पुढे आपल्याला व्याख्यानं ऐकायची, तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्ही व्याख्यानं सुरू झाले, तर त्याच्यामुळे मला आता जास्त बोलणं चुकीचं आहे. पण एवढीच मात्र विनंती समस्त सगळ्या ज्योतिष अभ्यासकांकडे मी करतो. आज खूप ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या इथे व्याख्यानासाठी आलेले आहेत, त्यांचंही आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणूनच या उद्घाटन समारंभ अतिशय उत्तम रीतीने पार पडलाय अशी भावना व्यक्त करतोय आणि माझ्या वाणीला विश्राम देतोय. नमस्कार. धन्यवाद गुरुजी. भगवे गुरुजी, तुमच्या कौतुकामुळे महाजन सरांच्या कार्याला अजून प्रोत्साहन मिळेल या शंका नाही. तुमच्या शास्त्राची पाठ अशी सरांच्या पाठीवर असावी, ठाप असावी अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आपण अतिशय अनमोल असे मार्गदर्शन आम्हाला केलं आहे.
आम्हा सर्वांना विशेषतः आमच्या संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा होणार यात शंका नाही.